स्वातंत्र्य कसं मिळवावं यासाठी जोर जोरानं भाषण देत होते आणि लोक अगदी दंग होऊन ऐकत होते. इतक्यात मागून एक आवाज आला, फक्त भाषण करून स्वातंत्र्य मिळेल असे समजणारे हे वक्ते नादान आहे. मित्रांनो, हा आवाज नव्हता, एक गर्जना होती. सगळं वक्ता तर तत्पप्पा करायला लागला. पुढे बोलता येईल ना. व्यासपीठ शांत. व्यासपीठच कशाला, जनसागर शांत झाला. सगळ्यांच्या नजरा मागे भक्तात तत्व एक बलदंड शरीराचा उंचापुरा असा एक युवक हात बांधून उभा आहे. तीक्ष्ण नजरेनं समोर बघतोय. कोणालाच समजेना काय करावं. इतक्यात लोकमान्य टिळकांनी हाताच्या इशाऱ्यानं त्याला आपल्याकडे बोलावून घेतलं आणि तो देखील हा तरणा ताठा बाण असा गजगतीनं हळूहळू असा चालत अभिमानात समोर आला. टिळक म्हणाले, का हो, तुमच्या या पुण्यात एक ही जर खरा तरुण असता तर आजपर्यंत रँड साहेब जिवंत राहिला नसता. आणि आमच्या वक्त्यानं तुम्ही नादान म्हणता. विचार करा. ज्या गतीनं तो युवक आला त्याच गतीनं मागे. मित्रांनो, टिळकाने फक्त ठिणगी उडवली होती, पण या ठिणगीचं वडवानल व्हायला उशीर झाला. वडवानल म्हणजे माहिती आहे का, जंगलाला लागलेली. तर हा युवक कोण होता बरं? दामोदर हरिभाऊ चाफेकर, एक क्रांतीवीर. मित्रांनो, यांनी एक संघ स्थापन केला. अशा प्रकारे ज्या स्वातंत्र्यासाठी लढणारे आणि देश स्वतंत्र झाला पाहिजे अशा विचारानं भरलेले युवक त्यांनी एकत्र केले. त्यात ते स्वतः, त्यांचा एक बंधू बाळकृष्ण आणि दुसरा वासुदेव, मित्र अनेक असे मित्र, द्रविड बंधू आहेत, रानडे आहेत, जोशी आहेत, असे भरपूर. आणि त्यांनी ठरवलं रँड साहेब जिवंत राहता कामा नये. कारण काय झालं होतं त्या काळी पुण्यामध्ये प्लेगाची साथ आली होती. प्लेग या रोगानं लोक पटा मरायचे. इतकी परिस्थिती झाली, गंभीर परिस्थिती झाली. एक प्रेत स्मशानात पोचवलं गेलं, दुसरं प्रेत रे. सगळा हाहाकार झाला. लोक घाबरायला लागले. आणि मग आता ब्रिटिश सरकारनं आपलं हा प्लेग व्यवस्थित करावं किंवा स्वच्छ करावं या उद्देशानं रँड साहेबाला आपलं एक त्याला ती विनंती केली की बाबा सगळी व्यवस्था बंदोबस्त बघ आणि हा प्लेग कसा तो नष्ट व्हावा याच्यासाठी प्रयत्न कर. रँड साहेब असतो हा भारतीयांचा द्वेष्टा होता. भारतीय माणसानं समोर पाहणं त्याला सहन होत नसे. त्याला हा आयटी संधी त्याच्या हाती चालून आली. स्वच्छतेच्या निमित्तानं आपली टोळी घेऊन घराघरात घुसायला लागला. घरातील भांडी कुंडी कपडे लत्ते अंतून बाहेर फेकणं, आग लावणं, लहान मुलांना, बायकांना, तरुणींना जबरदस्ती केली. इतकं की सगळं लोकांना वाटायला लागलं हा प्लेग परवडला पण हा रँड साहेब नको. इतकी परिस्थिती लोकांची झाली. पण करणार काय? असा हा रँड सगळ्या पुणेकरांच्या मनामध्ये त्याच्या संबंधी एक प्रकारचा राग निर्माण झालेला होता. याचा बदला घ्यायलाच हवा. आणि बरोबर
22 जून 1897 या दिवशी व्हिक्टोरिया राणी, ब्रिटिश व्हिक्टोरिया राणीचा हीरक महोत्सवी कार्यक्रम. हीरक महोत्सवी म्हणजे तिच्या सत्तेला 60 वर्ष झालेली होती. ते जिथे जिथे म्हणून ब्रिटिशांचं राज्य होतं तिथे तिथे हा सोहळा मोठ्या पद्धतीनं साजरा होत होता. आणि पुण्यात गणेश खिंड म्हणून होती. गणेश खिंडीत त्या गव्हर्नरचा एक बंगला होता. त्या बंगल्यावर अर्थात ही सगळ्यांच्यासाठी ब्रिटिश अधिकारी जितके म्हणून होते भारतात म्हणजे पुण्यात, त्या सगळ्यांच्यासाठी आपलं मेजवानी, मोठी मेजवानी, संगीत, गाणं, नाचणं सगळं चालू होतं. संध्याकाळच्या वेळेला सगळे आपापली घोडागाडी घेऊन, आपली बग्गी घेऊन सगळे ब्रिटिश अधिकारी त्या गव्हर्नरच्या बंगलीवर गेले. नाच गाणी सुरू झाली. आणि याच संधीचा फायदा घेण्यासाठी दामोदरनं बरोबर एक सापळा रचला. तो त्याच रस्त्यावर जिथे अंधुक प्रकाश आहे, रस्त्यावरचा दिवा नाही, अशा अंधुक प्रकाशामध्ये उभा राहिला. तो स्वतः आणि बाळकृष्ण त्याचा मोठा भाऊ. आणि वासुदेवाला सांगितलं त्या बंगलीच्या समोर झाडी आहे, त्या झाडीमध्ये तू लपून बस, पोलिसांना दिसू नको. आणि एक काम कर, एकदा का त्या रँड साहेबाची गाडी, बग्गी म्हणजे घोडागाडी निघाली यायला की त्याच्या पुढे तू काय कर, एक गर्जना करत ते कुठल्या गोंद्या आला रे आला, गोंद्या आला रे आला, अशी आरोळी ठोकत तू ये. कोणालाही कल्पना येणार नाही. झालं. हे दोघंही तो बाय आणि ती वाट बघताय. रंगात आलेली आहे पार्टी. 10 झाले, 11 झाले, 12 झाले, हसून कोणी नाही घेणार. 1 वाजता ती मेजवानी बंद झाली आणि एक 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 गाडी यायला लागली. बरोबर अर्ध्या तासाने एक गाडी येते, घोडागाडी. बघितली दामोदरनं, अरे ही तर रँड साहेबाची बग्गी आहे. ह्याच्यात रँड साहेब आहे, पण वासुदेव कुठे आहे अजून? त्याला जे सांगितलं ते काम नाही, वासुदेव नाही आहे. दोघांनी, बाळकृष्णानं आणि दामोदरनं दोघांनी विचार केला काय करूया आता. पण हा या वेळेला रँड साहेब सुटता कामा नाही. बाळकृष्णानं सांगितलं, दामोदर बघ, एक लक्षात ठेव, वासुदेवचं काही झालं ते होऊ दे, पण रँड साहेब सुटता कामा नाही. आणि म्हणून जशी ती बग्गी तिथे आली